तुम्हीही स्वामी समर्थांचे पारायण करता का? मग थांबा. कळत नकळत होणाऱ्या या 3 चुकांमुळे तुमच्या पारायणाचे फळ मिळण्यात अडथळे येऊ शकतात. कोणत्या आहेत त्या चुका? चला पाहूया. पहिली चूक. पारायण सुरू करताना पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला बसायचा संकल्प केला आहे, रोज त्याच वेळेला पारायणाला बसा. रोज वेळ बदलल्याने चित्त एकाग्र होत नाही. दुसरी चूक. घरात सुतक असताना किंवा महिलांनी मासिक धर्माच्या काळात पारायण करू नये किंवा पोथीला स्पर्श करू नये. अशा वेळी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा शुद्ध झाल्यावरच पारायण करावे. तिसरी आणि सर्वात मोठी चूक. माझं काम होईल ची शंका मनात ठेवून किंवा कोणाचे तरी वाईट व्हावे या हेतूने पारायण करू नका. स्वामींवर अथांग विश्वास ठेवून निस्वार्थी मनाने केलेले पारायण स्वामी नक्कीच स्वीकारतात. स्वामी म्हणतात, तुम्ही मनोभावे सेवा करा, बाकी सगळं मी सांभाळून घेईन.